दुर्गा लॉज बस स्थानक समोर जालना येथे चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर AHTU जालना पथकाचा व सदर बाजार पोलीस स्टेशनची छापा. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळालेल्या गुप्त बातमीवरून बसस्टँड समोरील दुर्गा लॉज येथे लॉजमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेत आहे वगैरे माहितीवरून सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौ यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांना मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा कारवाई केली. बस स्थानक समोरील दुर्गा लॉज जालना येथे इसम नामे कल्याण अंकुश लोखंडे, वय वर्ष 35, व्यवसाय मॅनेजर, राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना. केतन श्याम नखलव, वय वर्ष 32, राहणार संभाजीनगर. ओम शांती गल्ली जालना. दुर्गा लॉज मालक हे स्वतःच्या फायद्याकरिता बाहेरून महिलांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेताना व ग्राहक नामे बरकत शेख अत्तर शेख, वय 36 वर्ष, राहणार अजिंठानगर RHV शाळेच्या बाजूला जालना असे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात 26,500 रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम व साहित्य असे मिळून आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 34567 प्रमाणे कक्ष प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे, रवी जोशी, संजय गवळी तसेच महिला अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी, पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथील संजय घुशिंके, बाबा हरणे यांनी केलेली आहे. आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूज. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह अशफाक पटेल, जालना. आज जालना परिसरातील सर्वात वित्तम बातमी आधी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका.